उन्हाळा सुरू झाला की शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होतं. आपल्या भारतामध्ये उष्ण हवामान असल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका तर अधिकच वाढतो. त्यामुळे काही गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे काय? तर शरीरातून घाम, लघवी, अस्वच्छ वास यामुळे जास्त पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात आणि त्याची भरपाई होत नाही, तेव्हा डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन होताना सुरुवातीचं लक्षण म्हणजे तोंड कोरडं, लघवीचा रंग गडद पिवळा होतो, थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, डोकेदुखी, चक्कर येते, त्वचा कोरडी पडते, हृदयाची धडधड वाढते. गंभीर स्थितीमध्ये रक्तदाब कमीही होऊ शकतो, गोंधळ वाढतो, भ्रम वाढतो, बेशुद्ध पडू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या किडनीवरतीही परिणाम होतो. त्याचप्रमाणे डिहायड्रेशन टाळण्यासाठी काही उपायही आपण करू शकतो, जसं की पाणी योग्य प्रमाणामध्ये प्या. दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. तहान लागली की लगेच 1 ते 2 तासांनी थोडं थोडं पाणी प्या. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. सकाळी 1 ते 2 ग्लास पाणी पिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. इलेक्ट्रोलाइटची भरपाई होते. लिंबू पाणी प्या. ताक, नारळ पाणी प्या. बाहेर जाण्याच्या वेळा बदला. सकाळी 11 ते दुपारी 4 बाहेर जाणं शक्यतो टाळा. आवश्यक असेल तर टोपी वापरा, स्कार्फ वापरा, सैल आणि सुती कपडे घाला. सिंथेटिक कपडे घाम अडकवतात आणि शरीर गरम ठेवतात. पाणीदार फळे खा, जसं की कलिंगड, खरबूज, काकडी, संत्रे यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. ही फळे शरीराला नैसर्गिकरित्या पाणी देतात. चहा, कॉफीचं प्रमाण कमी करा. जास्त कॅफीनमुळे शरीरातून पाणी जास्त बाहेर पडतं. मीठ योग्य प्रमाणात घ्या. घामामुळे मीठ कमी होतं, पण जास्त मीठ टाळा. मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या. जसं की वृद्धांना ताण कमी लागते, पण त्यांना थोडं थोडं पाणी द्या. व्यायाम करताना, व्यायामापूर्वी, व्यायाम झाल्यानंतर नक्कीच पाणी प्या. उन्हात व्यायाम टाळा. आयुर्वेदिक उपायही करा, जसं की बेलफळाचा सरबत घ्या, आंब्याचे फण्णे बनवून खा, धण्याचं पाणी प्या, गुलकंद आणि दूध घ्या. हे शरीर थंड ठेवतं आणि आपल्या शरीरातील पाणी संतुलित राखण्यासाठी मदत करतं. आहारामध्ये काय टाळावं? तर तळलेले पदार्थ, जंक फूड, जास्त मसालेदार अन्न, सॉफ्ट ड्रिंक्स हे पदार्थ शरीर गरम करतात आणि डिहायड्रेशन वाढवतात. त्याचप्रमाणे घरगुती ORS ही तुम्ही बनवू शकता, जसं की थंड पाणी, साखर, अर्धा चमचा मीठ हे मिश्रण करून दिवसभर थोडे थोडे नक्कीच घेऊ शकता. महिलांनी तर अवश्य घ्यावं. त्याचप्रमाणे हार्मोनल बदलामुळे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरात राहण्यासाठी हे पदार्थ नक्कीच घ्या. त्याचप्रमाणे लघवी दाबून ठेवू नका. यामुळे आपल्या किडनीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डॉक्टरांकडे कधी जावं? तर 8 तास लघवीच झाली नाही, सतत उलटी होते किंवा तीव्र डोकेदुखी आहे, छातीत धडधड, चक्कर येते, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे नक्कीच जाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये ताण लागली म्हणजे उशीर झाला असं समजा. नियमित पाणी पिणं हीच सर्वात मोठी सवय आहे. जर तुम्ही पाणी पिण्याची सवय लावली, आहारामध्ये फळांचा समावेश केला, तर नक्कीच आपलं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि उष्माघातासारख्या आजारापासून नक्कीच आपण संरक्षण करू शकतो.